दिवशी त्यांच्या मुसक्या आवडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे उद्यापासून याच्यामध्ये अजून वेगानं ते काम केलं जाणार. पण आपल्या कुठल्याही व्यक्तीवर एकावर जरी अन्याय झाला, छोटा असू, हे पोलीस लोक आपोआप पसरवतात. असं नाही झालं, तसं झालं, तसं नाही झालं, असं झालं. आता यांना काय त्याच्या आई बापांनी कानच सांगितलं काय? काम फक्त काय असतं, दिशाभूल करायची प्रशासनाचं. दिशाभूल करून काय करायचं, याचे जुने भांडणं होते. अरे जुने जरी भांडणं असले तर त्याला कायद्याने अधिकार दिला का रोडनी मारून टाक म्हणून? अरे जुने नाही, मी म्हणतो सकाळचे भांडणं असू दे, त्याला कायद्याने अधिकार दिला का? हे कशा छाती दुखून सांगतात जुने भांडणं होते. मग तुम्ही सांगता जुने भांडणं होते म्हणजे तुम्ही फक्त त्या मुसलमानाची बाजू घ्यायला निघाले काय? जुने भांडणं होते मग त्याच्यात झालं. अरे कशाचे राहू दे, या देशामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे. त्याला वाटत त्यांनी केस करावी आणि तुम्हाला वाटत असेल त्यावर केस योग्य दाखल झाली तुम्ही अटक करावी. पण हे लोक परवापासून घटना घडल्यापासून जुने भांडणं होते, जुने भांडणं होते. आता आम्ही गेलो ना, आमच्याबरोबर 4 लोक गाडी उतरले, लगेच ते पोलीस बाजूला घ्यायचे. जुने भांडणं होते, फक्त पिक्चर तयार करायचं आणि लोक दिशा म्हणजे त्या आपल्या बरोबरच्या 4 लोकांनी आपल्या नंतर सांगायचं जुने भांडणात काय रॉड द्यायचं, यांनी दिला काय पोलिसांनी रॉड? जुने भांडणं होते मारून टाकतो. ही कुठली पद्धत आहे? कुठली पद्धत आहे? जुने भांडणं होते. अरे कशाचे भांडणं असो, तुमचं काम आहे त्याला ताब्यात घ्यायचं. आणि आजही तुम्हाला सांगतो, ही खळखळणारी चिल्लर तुम्ही अटक करून आणली ना, आम्हाला अजिबात ती मान्य नाही. मुख्य आरोपी अटक झाले पाहिजेत, प्लॅनिंग करणारे लोक अटक झाले पाहिजेत आणि त्यांना ज्यांनी घटना घडल्यानंतर मदत केली ते सुद्धा अटक झाले पाहिजे. ते काही इतके जागीरदार नाहीयेत की इथून संभाजीनगरवरून हैदराबादला जा. अरे यांच्या घरात खाने को जाणारे मछली पिसणे को अशी भांडे वाजते त्यांच्या घरामध्ये आणि हैदराबाद पर्यंत पोहोचते. हे अजिबात चालणार नाही. तुम्ही आम्हाला अजिबात दिशाभूल करू नका. हे जुने भांडणातून झालं, ते हैदराबादला गेले, तिथून गेले, ते कुणी मदत नाही केली, असं कसं होईल? अरे कोणाचा तरी फोन वापरला, कोणाचा तरी संपर्क करू लागतो, कोणाकडून का व्हायना मदत घ्यावा लागते. आता इथून संभाजीनगरला काय, इथून तुम्हाला शेंडीच्या पुढे जायची त्यांची परिस्थिती नाही. घरात भांडे कुठे मोकळे ते. मग हे अजिबात तुम्हाला सांगतो, आम्हाला मान्य नाही. पोलीस प्रशासनाने योग्य ती भूमिका, योग्य तो निर्णय डिक्लेअर करावा. तुम्हाला सांगतो की आज आमचं जे आंदोलन आहे हे काय फक्त तुमच्या दाखवण्यापुरतं कशापुरतं नाहीये. हे आम्ही परवाचून 2 दिवस आम्ही पाहतोय. शुक्रवारी घटना घडल्या, म्हटलं आज होईल, उद्या होईल, परवा होईल. आणि तुम्ही काय केलं, हैदराबादहून त्या मोठ्या गाडीकडून कुरवळ्या गाडीकडून त्याच्या कुरवळ्या आणून चिल्लर आणली. हे दिशाभूल प्रशासनाने करू नये. आणि आम्हाला अजिबात तुम्ही काय दाब देऊ नका कोणाचा. असं होईल तसं होईल, जे व्हायचं ते होईल. पण हे सगळ्या घटनाक्रमाच्या बाबतीमध्ये सगळे आरोपी हे आता झालेच पाहिजे. आणि जर झाले नाही तर याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीची भूमिका ही आजच या ठिकाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. ही आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आज आपल्या कुठल्याही ठिकाणी आज तसं पाहिलं गेलं तर सगळ्या म्हणजे अगदी तालुका स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक सहभागी झालेत आणि बंद पाडले. ते कशामुळे केलंय? आज एक कुठेतरी आपला धर्म कार्यामधला माणूस त्याच्यावरती जर प्रसंगित असतो, आज कुठलाही व्यक्ती आज आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पण आज मुकुंदनगर सारखा जो आपला परिसर होता, जे आज काम ज्या वेळेला स्वतंत्र भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी हे सगळं मोडून काढलं होतं, या लोकांच्या जागिरी मोडून काढल्या. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आज पुन्हा कुठेतरी राजवटी निर्माण करायचा प्रयत्न. आणि ह्याच चौकामधलं उदाहरण मुकुंदनगरचं आहे. पुढच्या चौकामध्ये गेलो कृष्णा एनजीओ आहे. त्याच किती ठिकाणी आपल्या लोकांनी पलायन करायचं, काही नाही, फक्त तिथं रोज त्रास द्यायचा. आज त्या कृष्णा एनजीओच्या ओपन जागेमध्ये आतमध्ये जी सार्वजनिक जागा असते बांधकाम तिथं आज या लोकांनी मस्जिद उभा करून ठेवली. म्हणजे हा कोणाच्या मान्यतेने आणि फक्त जिवंत राहणार नाही.
गजाआड नाही करायचं, काय करायचं, त्यांचे मुंडके छाटले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या कांडीतली वय थांबत नाही. त्यांनी काय 3 दिवसापासून लावलंय की हे राजकारण चालू आहे. अरे तुम्हाला माझ्या बापानेही सांगितलं होतं, तुमचे झाडभर मत तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मताची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका. त्यांना किती बोललं, काही जरी केलं तर त्यांचं रक्त काय आहे, ते आल्याशिवाय वाकल्याशिवाय. कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण हे कुत्र्याचं नाही, हे डुकराचं आहे. आणि ते काय सरळ होत, किती काही जरी आपण काही तूप तेल लावू काही जरी केलं तरी ते सरळ काय होत नाही, ते कापावंच लागत. हिंदू पोरांना माझी विनंती आणि आव्हान आहे, जे आज घडलंय ते इतिहासामध्ये पुढे कधी घडलं नाही पाहिजे. यासाठी तुमचं आणि आमचं रक्त पेटून उठलं पाहिजे. ज्या भडव्याने मुकुंदनगर मध्ये सरकारी कामासाठी गेल्यानंतर तिथं काय गिरणचं शेत नव्हतं, तिथं काय त्याचं घर नव्हतं, तिथं काय तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी गेला नव्हता. सरकारी काम करण्यासाठी म्हणजे जनतेचं काम करण्यासाठी माझा हा युवा सहकारी जेव्हा मुकुंदनगर मध्ये जातोय, पहलगाम मध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या आणि माझ्या अहिल्यानगर मधल्या या मुकुंदनगर मध्ये धीरजच्या कपाळावरचा भगवान टिळा बघून त्याच्यावरती भ्याड हल्ला केला गेला. ही जी घटना आहे तो महाराष्ट्रातला हिंदू कधीच विसरणार नाही. तुमच्या इथं धीरज कामासाठी आला होता, सरकारी काम. तो हिंदू गेला कुठं? या हिंदूंची घरं घेतली कुठे? अरे हे काय काश्मीर आहे का? हा महाराष्ट्रातला अहिल्यानगरचा भाग आहे. मुकुंदनगर मध्ये आमचे हिंदू गेले कुठं? दोघा जणांचं 4 भाग आहेत, दोघांची प्रॉपर्टी घ्यायची, दोघांना फुकट लावायचा, हकलून लावायचा. या जिल्ह्याच्या एसपी साहेबांना माझं आव्हान आहे, मागच्या 20-25 वर्षामधले जेवढे रस्ते या मुकुंदनगर मध्ये झालेले आहेत या सगळ्या रस्त्याची माहिती पोलीस प्रशासनानं काढली पाहिजे. झेंडे गेट, डावरे गल्ली, कुरेशी गल्ली, नालबंद कोट, हे जे सगळे इथले ब्राह्मण समाज, इथला पारसी समाज, इथला बहुसंख्य हिंदू समाज यांची घरं कुठल्या अधिकारात घेतली, ही कसल्या दरानं घेतली, धमकावून घेतली का, त्यांच्यावरती दादागिरी केली का? या लोकांना तुम्ही तिथून कुठल्या मुद्द्यावरती तिथून बेगार केलाय याची चौकशी झाली पाहिजे. मी आणि संग्राम भैया, अक्षय दादा, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे अहिल्यानगर मध्ये हिंदूंची घरं ज्या लोकांनी घेतलेली आहेत त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याची मागणी आम्ही 3 जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करणार आहे. अरे होतंय कसं काय हे?